अरे पण डोंबिवलीचे दुकान का सगळे बंद झाले? हा रेसिडेन्शियल एरिया आहे बाई, हा रेसिडेन्शियल एरिया आहे पुरा. इकडे खायला काय भेटत नाही बाई. आपण जेवायला मल्हार उघडा असेल का? मल्हार असेल उघडा. शेक काय तिथे कॉर्नरला एक आहे काकडी खाई झाला. इथं बाजूला खानावळ पण आहे. सकाळी 4 वाजता उठून भेटतो शिवाय जातात. हे कुठं आहे त्या कुठं आहे अरे सकाळचं 4 वाजले आणि तू आता बॅग भरतोय. कुठे भेटले तर गुड मॉर्निंग गाईज. हॅलो गाईज, कसं काय पीपल वन्स अगेन अनदर व्हिडिओ. तुम्ही बघत आहात ओमी व्लॉग आणि आजचा ब्लॉग आहे लोणावळा खंडाळा. ते पण मुंबईला आलोय आणि आता वाजले सकाळचे 4. आत्ता सकाळी करतोय आम्ही आंघोळ आणि हे आहे माझी मंडळी. काय ना आमचे पण लांगडे उघडे घेतलेले आहेत ब्लॉगमध्ये. टाक की तुझे तर आमचे ढेरे आहेत, तुझा तर 6 पॅक दिसतंय. काय रे? हॅलो गाईज, वेलकम टू ओमीज ब्लॉग. बस एवढंच, त्याच्या पुढं काय नाही बोलायचं. सकाळचे वाजलेत 5:30 आणि आम्ही चाललोय लोणावळ्याला. चला भेटूया. हा लोकल आहे दादा. ह्याच्या इथे थांबव ना, दोन कोत्याचे थांबवा. काय आलं? व्हॉट मॅटर ब्रो? काय झालं? मॅटर आलाय? पुढे जाऊ? ओके ठीक आहे, चल बाय बाय, येतो. हा येऊ का? हा. तर आता डॉट वाजलेत 5:30 आणि आम्ही चाललोय लोणावळा खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा. फक्त 2 स्टेशन चाललोय, लोणावळा खंडाळा. तर माझे मित्र आहेत बाळपणीचे, लंगोटी या सगळे मुंबईला राहतात. मी एकटाच पुण्याला आहे. मग रात्री पुण्यावरून आलो आणि आमचा प्रवास हा बघत राहा. खूप मजा येणार आहे, एन्जॉय करणार आहे, राडा करणार आहे, डान्स पण काय, रील बनवायची आहे. कुठला चिन्मय गाणं? कुठल्या ना कुठल्या तरी ट्रिप मध्ये हे अशी एक अवदसा असते लागली लाईव्हर. तुझी बघ व्हिडिओ बघ सांगणार आहे मी. ती सर पावणे 8 वाजले तरी आम्ही नेरळमध्ये आणि लोणावळा खंडाळा चाललोय कर्जत खोपोली मार्गी. आताच सध्या आपण नेरळच्या आहे, म्हणजे माथेरानच्या एंट्री गेटवर आम्ही थांबलो. हा मागे पूर्ण माथेरान आहे. हा चिन्मय राहतो मुंबईला डोंगरी. आणि बाकी हा एक माझा बाळपणीचा मित्र एका शाळेमध्ये. आणि हा कल्याणचा आहे. हॅलो. सध्या आमच्या ट्रिपचा मुख्य एकदम एक्सपिरियन्स ड्रायव्हर. आजाद केलं तुला पाजरा, आजाद केलं तुला, स्वतःबाई ठेवलं ना नव्हती तुझी इच्छा, जीवनात तुझ्या दे तुम्ही शुभेच्छा. स्वतःबाई ठेवलं ना नव्हती तुझी इच्छा, नवीन जीवनाला
होतो मी म्हणून झुकलो होतो मी, आधी चुकलो होतो मी म्हणून झुकलो होतो मी. धोका देऊन तूच म्हणती धोका मी दिला, धोका देऊन तूच म्हणती धोका मी दिला. पाखरा आजाद केला तुला, पाखरा आजाद केलं तुला. पोरीला बोर पिकलाय, पोरी तुला बघून म्या टिपलाय. अगं पोरीला बोर पिकलाय, पोरी तुला बघून म्या टिपलाय. सोनू तुझ्यावर पिरीन झालाय, लपून लपून मला ये गटाय. सोनू तुझ्यावर पिरीन झालाय, लपून लपून मला ये गटाय. अगं पोरीला बोर पिकलाय, पोरी तुला बघून म्या टिपलाय. तर हा आहे गगनगिरी महाराजांचा मठ आहे, जो खोपोलीमध्ये आहे. खोपोलीवरून आपण रस्त्यामध्येच लागतो हा मठ. तर तुम्ही लगेच दर्शन घ्या. तर या हातमध्ये एंट्री नाही आहे, अलाउड नाही आहे फोन वगैरे. ठीक आहे. हा जो आहे हा गगनगिरी महाराजांचा मठ आहे. माझ्यासाठी खूप नवीन आहे, पण हा माझा शुभम मित्र आहे. हा खूप वेळा आला आहे. मला सांग ह्याच्यामध्ये काय आहे मठाबद्दल. गगनगिरी महाराज इथे वाटतं जप वगैरे सगळं करत होते. त्यांचं हे इथे राहायचं घर होतं. त्याचं खूप सुंदर केलं त्यांनी, त्याच्या शिष्य लोकांनी. सर्वात जास्त तर हा जो काय म्हणतो त्याला ओढा आहे, हा ओढा खूप भारी वाटतो. मोबाईल तर हा आहे खंडाळा घाट. खोपोलीच्या वरती खंडाळा घाट लागतो लगेच, पण त्याच्यामध्ये 4-5 मार्ग आहेत. तर कन्फ्यूज व्हाल, मॅप लावून तुम्ही इकडे वरती येऊ शकता. कुठेही जा, पूर्ण फॉग दिसेल तुम्हाला. हा आहे माझा मिनेश मित्र. त्यांनी 4 पेरू खाल्ले. 4 2 पेरू आणलेले बट चिन्मय हा काय जाऊ दे, सरळच आहे. आता जो रोड लागलाय तो आहे लोणावळा. आणि लोणावळ्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे, सगळ्यात खाणं फेमस म्हणजे आपली मगनलाल चिक्की. इथे रोडवर प्रत्येक जागी तुम्हाला 100-100 मीटरमध्ये एक दुकान लागतील. मगनलाल चिक्की खा. यांची चिक्कीची क्वालिटी खूप भारी आहे. तुम्ही या एकदा आणि खा, कारण मगनलाल हे फक्त चिक्कीसाठी खूप फेमस मानले जाते आपल्या लोणावळ्यामध्ये. हिरवा निसर्ग डॅम. आता जो की तुम्ही टायगर हिलला जाताना रोडमध्ये मध्येच लागतो. आणि इथे तुम्ही
खूप गर्दी आहे. विकेंड मध्ये तुम्ही आला तर खूप गर्दी आहे. आणि आता इथे गाडी थांबवणार आम्ही आणि नुसतं राडा करायचा आहे फोटोचा. लोणावळा मार्केटमधून तुम्ही आत जर टायगर हिलचा प्लॅन करत असाल तर कन्फ्युजन नाहीये. एका लाईनीमध्ये तुम्हाला 3 पॉइंट भेटून जातील. एक लोणावळा लेक, परत बुशी डॅम आणि लास्टला आहे जो टायगर हिल. तर तुम्ही एकसाथ या, कारण हे 3 पहिले वाटत होते की वेगवेगळ्या मार्गावर आहेत, पण सर्व एका लाईनीमध्ये आहेत. आता तू पण ये शुभम. राहू दे. टायगर हिल बघा. हा आहे बुशी डॅम. इथं खूप जण दारू लोक पित आहेत, असं करू नका. आणि हा खूप रिस्की स्पॉट आहे. हा पाणी कधी वाढू शकतो. झाडाला इथं पण थोडी चालायला जमत नाही. तू बघ चप्पल पण तुटली भिकारी. तू पहिल्यांदा आलेस ना, खूप भारी आहे देवीचं मंदिर वरती. हा कारला गाव आहे, ठीक आहे. आणि शुभमला मी दाखवायला आणलाय. थंडी लागते खूप. मग टायगर पडलाय बर्फ. मग टायगर पॉईंटचा काय सांगशील, कसा होता? दिसलाच नाही काय. जायचं रे इकडे. डे बिफोर आमच्या गावात. हा ना, हे बघ, हे दोन रस्ते इकडे जातात. लोहगड. एसी बंद पूर्ण. एवढा सेम फोकस ना गणपती घेऊन काय नदीत जायचं का काय? कुठं नेतोयस? ब्रिज आहे ब्रिज. चिल आउट आहे ना आपला. पाणी खाली उतरपर्यंत नवीन वाहून त्याचा काय. गाडी ठीक आहे, जीव का वाहतो पहिलं. गाडीचा काही इन्शुरन्स भेटेल. हा तर आजचा आमचा स्टे पावना लेक मध्ये चाललाय. हा समोर दिसतोय, हा पूर्ण पावना लेक आहे. आणि पावना लेकच्या साईडला समोरच आज आम्ही पूर्ण स्टे करणार रात्रभर. आणि हा पावना लेकचं नाव आहे आपल्या जिथे कॅम्पिंग करतोय त्याचा आहे चिल आउट कॅम्पिंग. तर तुम्हाला आमची रूम दाखवतो. एका आमची पूर्ण चौघांची रूम आहे. आणि
इथं आम्ही ऍटलिस्ट 4 जण झोपू शकतो. इथे ऍटलिस्ट मुलं झोपू शकतात. आणि त्यापेक्षा सुंदर आमचं बेडरूम आहे आपला, सॉरी बाथरूम आहे. बाथरूम दाखव जरा. आणि चीन टपा डमडम. काय माणूस आहे यार. स्वच्छतेचा कलर. तर कशी आमची रूम खूप भारी आहे. ही रूम साधारण कपलसाठी आहे, बट आम्ही सगळे बॉईज आहे. चालते. बट इकडे ऑलरेडी बुक आहे कपल्सच्या साईडला एकदम. बट रेट खूप आहे. बट आम्ही पैसे फक्त ह्या जो पाटी हा जो व्ह्यू आहे पावना लेक त्याचे मोजले. काय जा तू घाण करून वास येतोय. डिओ कुठे आहे? ह्याच्या बोचो मारलं पाजला. ओंकार डिओ कशात आहे? माझ्या बॅगेच्या वरचं पण पाहिजे. मला पाहिजे. अरे दुसरी मागव ना. मी ती चालत जातो, तूच बोलत घे. मग तू त्याला मार. अरे मग तू अरे दोघांनी वापरा ना ती तुम्ही. मी आणायला जात होतो. त्यानेच काशी केलं. अरे तू देणार आहे रात्री आपल्याला 2, 3, 4 देणार आहे सेपरेट. आता एकामध्ये 2 जण राहू शकतात. 1, 2, 3 स्टार्ट. डोंगरी का राजा हु हु हु. या कल्याण का राजा हु हु हु. या बदलापूर अवेंजर अटॅक. माझं चार्जर आहे. झाला घे तुला झाली? सत्र बाबा. झाली ड्रायव्हरच्या डोळ्याला लागले. भेटली. कसा आता तू मुद्दाम करत असेल त्या चार्जर पाहिजे. एवढी ऍक्टिंगच आहे, दुसरं काही नाही. फाटले. हा चल गेम खेळतो. चावी ठेव ए, ते काम बाबा. करू. समोर वॉटरफॉल आहे त्याला जाऊया. नाही तर बोटिंगला तरी जाऊ. आताचा प्लॅन काय? बोटिंगला जाऊ. बोटिंग नंतर. आता कॅम्प मध्ये आलोय आम्ही सगळं फ्रेश वगैरे झालोय. आणि आता टाइम आहे तर आम्ही आज आता बोटिंग साठी आलोय. हा इथेच आहे मिनेश इथे. आता बोटिंग करणार, एन्जॉय करणार. चिक टपाक टमटम. तर पावना लेक मध्ये आल्यावर तुम्हाला कुठेही राहा, बट कोणत्याही कॅम्पिंगमध्ये राहू शकता. आणि सेपरेटली बोटिंग वगैरे ॲक्टिव्हिटीज आहेत अवेलेबल. आणि 100, 200, 300 रुपयाने ॲक्टिव्हिटी चालू आहेत. आणि ही आमची मंडळी आहे. बाजूला ना फोटो काढतोय ना तू. राहील तू याच्यात पण दाखवू शकतो. टायर मेरा आहे का? ये ना मिनेश चिन्मय. आपल्याला सेफ्टी जॅकेट देणार ना ते लोक. हाय घाला याला पाठी. पोहायला येतो ना मला, बट ती जाऊ दे मिनेश. कशी वाटते तुम्हाला रूमच्या पावना लेकला? पोहायचं काय? हा इथे रात्री मुतून गेलेलं बरं आहे. आता बघू बोटिंग कशी आहे. 5 मिनिटं बोलतायत, पण आपण 5 मिनिट नाही लेंगा. हम लेंगा 20 मिनिट. मला पोहतायचं तुला इथं पोहता नाही. फालतूगिरी म्हणजे फालतूगिरी मला मी पूर्ण सेफ्टी मध्ये जाणार अजून आहे. फिरवा हे फिरवा. आणि बोटिंग मध्ये आल्यावर किती तुम्ही पोहणारे असलात तरी तुम्ही सेफ्टी बेल्ट वगैरे वापरा आणि आनंद घ्या जगण्याचा. हो वा बाबू आम्हाला 100 रुपये.
Oh my God, weakness. कौन सा बोट लेंगे भाई? बाय. Oh la 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 la. हा दिसतोय, हा तुंगगड आहे. त्याच्या साईडला आहे हा लोहगड. खूप भारी आहे. म्हणजे पावनाच्या 3 चारही बाजूना गड आहेत. तिघांचं नाव माहिती आहे. एक लोहगड, विजापूर आणि तुंगगड. हा जो चौथा आहे मला माहिती नाही आहे. माहिती करून तुम्हाला देतो मी. आमची बोट आलेली आहे. तर आज आपण आलो आहोत ओमकार यांच्यासोबत पावना लेक फिरायला. आणि एक्सपिरियन्स पाहताय तर तुम्ही आमच्या पालच्या बॅकग्राऊंडमध्ये पाहू शकता. आणि ही आपली मित्रमंडळी आहे जी करते काही ना काहीतरी कर्मकांड. आणि ॲडव्हेंचरची गोष्ट झाली तर एक बोटिंग ॲडव्हेंचर आम्ही घेऊ आणि बघू पुढचे एक्सपिरियन्स कसे आहेत आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. ओमकार तर असेल सोबतच, पण मी पण आहे. एक सेकंड बस चष्मा लगा. ॲक्च्युली आप थोडासा दूर आहे. त्यांनाच न्यायचं 4 लोकांनाच. सिनेमॅटिक आहे की हो, नको काढू एवढी ताकद साहेब. जास्त पण नको लावू. मी दाखवतो. अजून काय सिनेमॅटिक काढलं रे. तू एका बाजूला लोड जातो. मध्ये ये मिन्या. अरे नाही, ती पाण्यावर होते. बरोबर आहे. हॅलो गाइस, ते बोल ना कुठला तो व्हायरल झाला. चीन टपाकडम. नहीं नहीं मैं अभी क्या आसमान में हूँ. भाई आ रहे ठीक है. पाकिस्तानला झालं. हम 4 थे. ठीक है 4 थे 4. हे ते क्रिश सारखे मासे काढ ना. आधे घंटे में नहीं आए. हम पता है ना. और ये हम लोग आसमान थांबना. तुझा काढतोय ना. बस ना. फोटो काय काढताय? तू वजन बघ. अरे जाडचा वजन एका बाजूला गेलाय. मी काय वर आलोय. ओमकार हे लावडे. ओमकार चिन्मयच्या साईडला जाऊ नको तू. इकडे बघ. तू बघ. एक मोबाईलची काका एन्जॉय करना. मौसम एन्जॉय करना. हा समोरचा आहे तो. हा लोहगड आहे आपण समोर. हा
तर बोटिंग वगैरे झालं आहे आणि त्यानंतर थोडंसं आराम केला, मोबाईलवरती जरा पोस्ट वगैरे टाकत बसलो. मग नंतर फुल टाईमपास केला, सिंगिंग गाणी वगैरे बोलत राहिलो, टाईमपास फुल कॉमेडी मस्ती केली. आणि आता गिटार सिंगर आला होता, तो खूप एकदम फक्त बॉनफायरची गरज होती कारण पाऊस पडतो तर लावू शकत नाही आहे आणि इकडे थंडी खूप आहे. सो माझं 9:30 वाजता जेवण आहे, त्यानंतर रात्रभर मस्ती करत राहू. आणि मग उद्याचं प्लॅन वाटतं आमचं कोणत्या तरी गडावर जायचं आहे. बघू आता इथे 4 गड आहेत जवळ, तर उद्याच चॉईस करू आम्ही. आणि राजमाची किंवा लोहगड वगैरे जाऊ, दोघांपैकी एक. तर लवकर उठू आणि जाऊ. आणि फक्त बस दिवसामध्ये एकच आहे, बाकी सकाळी बघूया. सकाळी जरा नजारा कसा दिसतो आहे. आणि आपल्याला तुम्हाला माहितीच आहे की सनसेट आणि सनराईज हे खूप मला आवडतात. तर सकाळी भेटू. बाय बाय. वाव वाव, सकाळ सकाळ खूप भारी वाटतं. त्या AC पे भारी वाटते. हा पाणी बघून बघायला जाऊसं वाटते. एक म्हण होऊन जाऊ दे, एक म्हणजे एक काव्य काय. हा, ओढ्याच्या किनारी राहत होतो आम्ही दारी. दिस नॉट ओढा, हा डॅम. हा नाही कुठे रायमिंग नाही ना. तुझा झाला काय? अरे असा आवाज काय काढतोय? कोणाचा? झाड्या मुद्दाम करतोय. तुला गार लागला काय? अरे मग उघडा ठेव ना तो. काय तो दरवाजा अजून गार लागला. बाहेर बर्फ पडतोय. बर्फ पडतोय. आज मॉर्निंगचा व्ह्यू चांगला आहे. ती अशी काश्मीर लोक असे बसतात जेवायला नाश्ता करायला. तू चिनी मध्ये घुसला. कशा कशा काय करत नाही. अरे असंच काहीतरी बोलतात ते. चीन आपले काश्मीर लोक असे बसतात रे, असं बोचट टेकतात तुझा काय करणार आहेस? आणि असं बसतात नाश्ता करायला. अस्ताक फिरला उरला 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 उरलेला खा. काश्मीरी मुस्लिम. तर आज आहे संडे आणि आता वाजलेत 9. तर 9 वाजता आम्ही आमचा कॅम्प सोडतोय आणि आता चाललो आहे लोहगडला, जो इथून पाठीमागे हा दिसतोय, हा लोहगड आहे. 15 मिनटामध्ये पोचू. आणि ह्या पावना लेकच्या चारी बाजूला खूप गड किल्ले आहेत. लोहगड, विसापूर, तुंगगड, कोरीगड, त्रिकोणागड, असे खूप सारे गड आहेत. तर मी तुम्हाला नक्की सांगेल की 2 सॅटर्डे संडे लोणावळा खंडाळा चे स्पॉट कसे फिरायचे. तर सॅटर्डे संडे तुम्ही लोणावळा खंडाला प्लॅन करत असाल तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो की कसं सगळं फिरून घ्यायचं. समजा तुम्ही पुणे मुंबईवरून येत असाल, कुठूनही या, पण सुरुवात करायची खंडाळा घाटमधून. खंडाळा व्ह्यू पॉईंट, ठीक आहे. परत ते अमृतांजन पॉईंट, ते सेल्फी स्टिक, पण आता सध्या बंद झालं आहे. खंडाळापासून स्टार्ट करायचं आहे. खंडाळ्याच्या नंतर जायचं आपल्याला लोणावळा मार्केट. लोणावळा मार्केटमधून जायचं आहे डायरेक्ट आपल्याला
तुम्हाला माहिती आहे 3 स्पॉट लागतात, भुशी डॅम, टायगर हिल, परत लायन पॉइंट, परत लोणावळा लेक. हे एकाच मार्गे लागतात 3. पहिला लागेल तुम्हाला लोणावळा लेक, नंतर भुशी डॅम, नंतर टायगर पॉईंट, नंतर लायन पॉईंट. हे एकसाथ लागतात जे की तुम्हाला एका लाईनमध्ये करून टाकतात. त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट फ्री होऊन जाता. संध्याकाळी डायरेक्ट यायचं पावना लेकला. पावना लेकला आपल्या बजेटनुसार सगळं भेटून जातं, टेंट वाईज किंवा रूम वाईज. लोणावळ्यामध्ये खूप एक्सपेन्सिव्ह, खर्च खूप मोठा आहे, ठीक आहे. म्हणून तुम्ही हा प्लॅन मारा. लगेच संडेला तुम्ही गड किल्ले करू शकता, लोहगड किंवा कोणताही एक गड तुम्ही करू शकता किंवा 2 गड करू शकता, कारण तुमच्याकडे पूर्ण संडे असतो. चला बाय बाय. आता आम्ही चाललो लोहगडला आणि पटापट जायचं आहे. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. मंगळ मूर्ती मोरया. बजरंग बली की जय. भैरी जोगेश्वरीचं चांगलं. कालकाचे चांगलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. जय भवानी. मैं झांसी नहीं दूंगी. जलकार. तर प्लॅनमध्ये झाला आहे बदल. कॅम्पमधून निघालेलो लोहगडला, पण तिथे चौकातच आम्हाला पोलिसांनी वर जाऊन दिलं नाही आहे, कारण काम चालू होतं आहे. दुसरी पण बाजू बंद आहे, दोन्ही बाजू बंद केल्यात कारण काम चालू आहे. पुन्हा गडच बंद केला आहे. मग आता आम्ही चाललो आहे कातलधरा वॉटरफॉल, जो की आमच्यापासून 10 किलोमीटर आहे, लोणावळ्यापासून राजमाची साईडला आहे. तर आपला आजचा 2 दिवसाचा प्लॅन आज समाप्त करतोय, एंड करतोय. कारण की पहिला प्लॅन संडेचा झाला लोहगड नंतर झाला की लोहगडला रस्ताच बंद केला, पोलिसांनी जाऊन नाही दिला. आणि त्याच्यानंतर आता आम्ही कातरधरा वॉटरफॉलला गेलो. तर तिथे पण रस्ता खूप खराब आहे आणि गाड्यावरती वगैरे जात नाही आहेत आणि चालण्याच्या लायकीचं नाही आहे, म्हणून पुढे गेलोच नाही आहे. मग आम्हाला लक्षणं दिसतात की सगळे सांगतात की बस करा आता, आणि आपल्या लक्षणं दिसतात की घरी जा. सिग्नल भेटला आम्हाला, तर आम्ही आमच्या घरी जातोय, ठीक आहे. तर आजचा व्लॉग आपला इथे समाप्त करतोय. आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय. तर विकेंडचा आज एंड झालेला आहे आणि माझे मुंबईचे मित्र गेले ते मला ड्रॉप करून, आणि आता मी चाललो आहे लोणावळा स्टेशनमधून ते आपल्या पुणा. 2:50 2:50ची ट्रेन आहे लोकल, 4 वाजता पोचेल. जर तुम्ही येणार असाल तर लोकल ट्रेन पण अवेलेबल आहेत. जर तुम्ही ट्रेन येत असाल तर इकडे ट्रेन लोणावळा उतरा. लोणावळ्यापासून बाहेर जीप वगैरे अवेलेबल आहेत, जे तुम्हाला पॉईंट करून देतील. आणि तुम्हाला ब्लॉग कसा आवडला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सॅटर्डे संडे या पूर्ण प्लॅनचे मी कमेंट पिनमध्ये टाकलेलं आहे, तो तुम्ही चेक करा आणि मला नक्कीच आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.